Hi students, today we are going to learn a very interesting story named The Wild Boar and the Fox. First we will read the story, we will go through the story आणि त्याचं मराठीत थोडंसं भाषांतर पण समजून घेऊया ट्रान्सलेशन मेथडने आणि पुढे जाऊया. वाईल्ड बोअर म्हणजे रानटी डुक्कर, वाईल्ड बोअर अँड फॉक्स यू नो, फॉक्स म्हणजे कोल्हा. जंगलातली झालेली एक गंमत आहे. वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. शार्पनिंग म्हणजे टोक काढणे किंवा धार काढणे आपण त्याला असं म्हणतो. हा रानटी डुकर एक दिवशी त्याच्या टस्कना, टस्क इथे अर्थ दिलाय बघा, टस्क म्हणजे सुळे. सम एनिमल्स हॅव अ लॉंग टीथ, लॉंग टीथ, इट इज कॉल्ड टस्क. सुळे म्हणतो आपण त्याला, लाईक एलिफंट. हत्तीना सुळे असतात, लांब दात असतात. तसेच हा जो रानडुक्कर असतो त्यांना असे टस्क असतात, लांब सुळे असतात. तर त्या सुळ्यांना तो धार काढत होता. कशाने धार काढत होता? शार्पनिंग हिज टस्क अगेन द बार्क ऑफ अ ट्री. बार्क, अगेन द वर्ड इज गिवन हियर. त्याचा अर्थ दिलाय बघा मराठीमध्ये. बार्क म्हणजे झाडाचा बुंदा किंवा खोड, मधला जो जाड बुंदा असतो झाडाचा किंवा खोड ज्याला आपण म्हणतो त्याला बार्क असं म्हणतात. तर त्या खोडाला, त्या बार्कला असे असे घासत होता, घासून घासून त्याला काय काढत होता? धार काढत होता, शार्प करत होता. त्याचे जे टस्क होते ते. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. अत्यंत काळजीपूर्वक तो ते धार काढत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन अ सेम फॉरेस्ट. त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स to make a fun of other animals in the forest. He always, nehemi, always looking for a chance. It is a phrase, see, looking for a chance. संधीची वाट पाहणे. कायम संधीची वाट पाहायचा. कसल्या संधीची वाट पाहायचा? To make fun of other animals. फन म्हणजे चेष्टा करणे, गंमत करणे. अदर एनिमल्स, बाकीच्या प्राण्यांची काय चेष्टा करता येईल, फजिती करता येईल, गंमत करता येईल, हे नेहमी तो पाहत असायचा. वेन ही सॉ द वाईल्ड बोअर, त्याने बघितलं वाईल्ड बोअरला, रानडुकराला. ही डिसाइडेड टू टीज हिम. तो त्या सुळ्यांना धार काढताना बघितलं आणि ही डिसाइडेड ठरवणे. ही डिसाइडेड to tease him. Tease, again the word is given here. See, tease म्हणजे चिडवणे. आपण म्हणतो ना टीज केलं, मला चिडवलं, तसं टीज. तो चिडवायचं ठरवतो त्या रानडुकराला. He began to walk around the trees. आणि मग नाटक करतो, जरा असं वॉक अराउंड, फेऱ्या मारायला सुरुवात करतो त्या झाडाच्या आजूबाजूला. लुकिंग लेफ्ट अँड राईट, असं बघतात ना, लेफ्ट अँड राईट, अप अँड डाऊन, वर पासून खालीपर्यंत, इकडे तिकडे, म्हणजे चेष्टा करण्याच्या दृष्टिकोनातून. ही ऑल्सो बिगॅन टू ऍक्ट ऍज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. आणि अशी ऍक्टिंग काय करतो? ऍज इफ म्हणजे जणू काही ही वॉज रिअली स्केअर्ड, तो घाबरलाय अशी ऍक्टिंग करतो. इथे शब्द दिलाय बघा, वर्ड इज गिवन, स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. तो स्वतःला घाबरलेला दाखवतो, असा अभिनय करतो की मी घाबरलेला आहे हे बघून, बापरे माझ्या तू एवढी मोठी धार काढतोस की काय, अशा पद्धतीने तो त्याची चेष्टा करत मुद्दाम खालीवर बघत घाबरलेला सारखं भासवतो. ऍक्ट करणे म्हणजे भासवणे, अभिनय करणे. बट द बोअर डिड नॉट पे अटेन्शन टू हिम. पे अटेन्शन म्हणजे लक्ष देत नाही तो. डिड नॉट पे अटेन्शन, अजिबात. अटेन्शन देणे म्हणजे लक्ष देणे. पण तो वाईल्ड बोअर, रानडुकर, बिलकुल ह्या कोल्ह्याकडे लक्ष देत नाही. तो आपलं सुळे घासून धार काढण्याचं काम सुरूच ठेवतो. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. सुरूच ठेवतो आपलं काम,
चालू आहे त्याचं. ऍट लास्ट, शेवटी, द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. हा थोडासा कदाचित नवीन शब्द असण्याची शक्यता आहे तुमच्याकडे. ग्रीन इथे शब्द दिलाय बघा. कारण बेसिकली ग्रीन म्हटल्यानंतर आपण उच्चारावरून त्याचा अर्थ हिरवा असा शब्द होतो, पण ते स्पेलिंग वेगळं आहे. GREEN. ग्रीन म्हणजे हिरवा, पण हे स्पेलिंग बघा काय आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे. प्रोनाउन्सिएशन इज सेम बट द मीनिंग इज डिफरंट. ओके, सो दिस इज GRIN, ग्रीन. उपहासाने हसणे. हसण्यातले खूप प्रकार आहेत. टू लाफ म्हणजे हसणे, टू स्माइल म्हणजे हसणे. तसं हा ग्रीन हा हसण्याचाच एक वेगळा प्रकार आहे, पण उपहासाने, उपरोधिकपणे आपण उपहासाने हसल्यासारखा म्हणजे चेष्टा करत हसल्यासारखा हसून म्हणाला, व्हाय आर यू डुईंग दॅट. अरे हे काय करतो. स्माइल विथ अ ग्रीन. हे काय बाबा, हे काय करतो. व्हॉट आर यू डुईंग दॅट. I tried very hard, but I did not see any hidden enemy or danger. मी इकडे तिकडे बघतोय, पण मला कोणी एनिमी तर दिसत नाही. तू धार कशाला काढतो. एनिमी म्हणजे शत्रू. हिडन एनिमी, एखादा लपून बाबा कोणी शत्रू बसलाय, प्राणी बसलाय, शिकारी बसलाय, असं काही मला दिसत नाही. Then why are you doing this? हे कशाला करतो. True, replied the boar. तो वाईल्ड बोअर, रानटी डुकर, त्याने उत्तर दिलं, ट्रू, खरं आहे तुझं. यू आर राईट, खरं आहे. जस्ट नाउ देअर मे नॉट बी एनी डेंजर. जस्ट नाउ, आत्ता, देअर मे नॉट बी एनी डेंजर, कदाचित धोका इथं नसेल, पण आत्ता. बट, पण, when it really comes, ज्यावेळी तो धोका येईल, एखादं संकट माझ्यावर ज्यावेळी खऱ्या अर्थाने येईल, देअर वॉन्ट बी एनी टाइम टू शार्पन माय टस्क. त्यावेळी ते संकट आल्यानंतर माझ्याकडे हे टस्क, सुळे शार्प करायला म्हणजे धार काढायला वेळ नसेल तेव्हा. माय वेपन्स हॅव टू बी रेडी. वेपन्स, हे बघा वर्ड दिलेला आहे इथे, वेपन्स. वेपन्स म्हणजे हत्यार किंवा शस्त्र. आता त्या जो वाईल्ड बोर आहे त्याला पिग असा पण शब्द असतो. पिग, फक्त पिग म्हणजे काय होतं, तो घरडुक्कर पण असू शकतो, म्हणून बोर हा शब्द वापरलाय. पिग म्हणजे पण डुक्कर, बोर म्हणजे पण डुक्कर, पण पिग हा घरडुक्कर असू शकतो. आणि बोर हा ऍब्सोल्युटली रानटीच डुक्कर असतो. वाईल्ड बोर आपण म्हणतात त्याला, रानडुक्कर, रानात राहणार. तर त्याची शस्त्र काय असतात. वेपन्स, ऑब्विसली टस्क, त्याचे सुळे. तर माझी ही जी वेपन्स आहेत, माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देम. माझी शस्त्र मला तयार ठेवली पाहिजेत अचानक येणाऱ्या संकटाला, अचानक येणाऱ्या अडचणीचा सामना करण्यासाठी. आय हॅव टू बी रेडी. इफ आय एम नॉट रेडी, जर मी या गोष्टीसाठी तयार असलो नाही, आय विल हॅव टू सफर, तर मला यातना भोगणं भाग आहे. मला ते सफर करायला पाहिजे, सहन करायला पाहिजे, मग त्याला इलाज नाही. हे सगळं सांगितल्यानंतर अक्षरशः त्या कोल्ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला. इनफॅक्ट त्याला समजलं की ह्याची चेष्टा करण्यात काही मुद्दा नाहीये. ह्याने एक चांगला मेसेज दिला. आणि ह्या स्टोरी मधून अ व्हेरी गुड मेसेज दिस ऑथर, लेखक, वॉन्ट टू गिव्ह अस ऑल्सो. आम्हाला पण एक मेसेज देऊ इच्छितो या स्टोरी मधून. सी, इन एव्हरी स्टोरी देअर इज अ मेसेज. प्रत्येक स्टोरीमध्ये एक मेसेज असतो. तो मेसेज आपण आपल्यासाठी घ्यायचा असतो. दीज ऑल स्टोरीज आर इमॅजिनरी स्टोरीज. या काही खऱ्या घडलेल्या स्टोरीज असतात असं नव्हे. इसाप नीतीमधले ज्या मोस्टली स्टोरीज असतात ना, या स्टोरीज ह्या कल्पित स्टोरी असतात, इमॅजिनरी स्टोरी असतात. वी हॅव टू कीप, वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट द मेसेज गिवन इन दिस स्टोरी. So this story tells us that it is best to be prepared. आपल्याला काय मेसेज मिळाला की आपण नेहमीच
बेस्ट टू बी प्रिपेअर्ड, तयार असलं पाहिजे. परीक्षा येणार आहे त्याच्या अगोदर अभ्यास केला पाहिजे. आदल्या दिवशी अभ्यास करून दुसऱ्या दिवशी परीक्षा देता येत नाही. तसंच डोंट लीव थिंग्स टू बी डन ऍट द लास्ट मिनिट. शेवटच्या मिनिटापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत एखादी गोष्ट करायची आपण ठेवायची नाही. जसं तो वाईल्ड बोअर सांगतोय की संकट येण्याच्या अगोदरच मी माझे टस्क शार्प करून ठेवतो आहे. संकट येणार आणि मग मी ते टस्क शार्प करायला जाणार, असं कधीही होत नाही. सो द मेसेज शुड बी टेकन, आपण घेतला पाहिजे. द मेसेज अगेन आय एम टेलिंग हियर, दॅट इज दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. टू बी प्रिपेअर्ड, तयार असणे. डोंट लीव थिंग्स टू बी डन ऍट द लास्ट मिनिट. शेवटच्या क्षणापर्यंत कुठली गोष्ट करायची शिल्लक ठेवता कामा नये. अत्यंत सुंदर मेसेज या स्टोरी मधून आपल्याला दिलेलं आहे. आपण थोडीशी ही स्टोरी जरी छोटी असली, द व्हेरी शॉर्ट स्टोरी इट इज, बट द मेसेज इज व्हेरी बिग. द मेसेज इज व्हेरी बिग. आपण पण आपल्या अभ्यासामध्ये, आपण पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा मेसेज घेणं गरजेचं आहे. मध्ये काम कोणतंही असो तर ते काम वेल प्रिपेअर्ड करून आपल्याला ठेवायला पाहिजे. याच्यातून डिसिप्लिन सांगितली आहे, पंक्च्युअलिटी सांगितलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे हे सुंदर मेसेज असलेले हा जो पार्ट आहे, ही स्टोरी आपण इथेच थांबूया. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या स्टोरीवरचं आपण प्रश्नोत्तर, क्वेश्चन अँड आन्सर्स हा यावर अभ्यास करूया, व्होकॅब्युलरीवर करूया. ह्याच्यातलं ग्रॅमॅटिकल काही गोष्टी आहेत याच्यावर चर्चा करूया. पण हा व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.